नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता संक्रांत आले, तर संक्रांतीसाठी लाडू बनवायचे आहेत. मग हे तीळ आणलेत बघा. हे अर्धा किलो तीळ आहेत पॅकेटमधले आणि आपण अर्धा किलो गूळ आणलेला आहे. त्यानंतर इथे मी अमूलचं तूप घेतले. आता आपण हे तीळ आहेत, हे पाकीट फोडून घेते मी आणि तीळ तुम्हाला दाखवते बघा किती स्वच्छ आहेत हे. अजिबात त्याच्यात म्हणजे घाण नाही आहे, कचरा नाही आहे. त्यामुळे मी पाकीटचेच हे तीळ आणते. कारण सुट्टे तीळ आणले ना, तर त्याच्यात खडे वगैरे भरपूर असतात. तर मी तुम्हाला दाखवत आहे फक्त पाकडून, की बघा यामध्ये अजिबात कचरा नाही आहे किंवा पावडर नाही आहे. त्यानंतर गूळ आपण अर्धा किलो घेतले आहे. अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गूळ आणि एक 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथे मी आता गॅस चालू केलेला आहे आणि शेंगदाणे आहेत ना, आता भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे आपल्याला मस्त असे खरपूस भाजायचे आहेत. तर बघा शेंगदाणे छान अशा भाजून झालेत. आता हे शेंगदाणे मी एका ताटात काढून घेते आणि आपण हे थंड करून घ्यायचे आहेत. आता बघा शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजायचे आहेत आणि तुम्ही शेंगदाणे पाहू शकता मस्त अशी साल निघते बघा. आता हे तीळ अर्धा किलो आहेत. तर हे मी अर्धे अर्धे करून भाजणार आहे, म्हणजे छान भाजल्या जातात आणि एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे एकसारखं चमच्याने हलवत राहायचं आहे आणि गॅस आहे ना मध्यम करायचा. खूप फास्ट गॅसवरती आपल्याला तीळ भाजायचे नाही आहेत. तीळ बघा असे छान आपण भाजून घ्यायचे, सतत हलवत राहायचं आहे आणि असे उडायला लागले आणि तीळ भाजले ना त्याचा एक मस्त असा वास येतो तिळाचा भाजलेला, का समजायचे आपले तीळ भाजून झालेले आहेत. तीळ जर चांगले भाजले नाहीत तर लाडूला पण टेस्ट येत नाही, चव येत नाही. मग तीळ चांगले भाजायचे. तर आपले बघा तीळ छान भाजून घेतलेत मी. सर्व तीळ भाजून झालेले आहेत. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मी जास्त काहीच पसारा केला नाही, एकच कढईचा वापर केलेला आहे आणि जे पहिले आपण भाजलेत ना ते तीळसुद्धा एकत्र केलेत. आता शेंगदाणे आहेत ना, शेंगदाण्याची सगळी साल काढून घेते आणि पाकडून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी आता पाकडून आणले बघा. मस्त असे कुरकुरीत शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत. आता ना मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक नाही करणार मी. एकाचे 2 व्हायलाच पाहिजे तुकडे असे करायचे आपल्याला. चालू बंद गॅस सॉरी मिक्सर आपल्याला चालू बंद करायचं आहे. तर बघा जाडे जाडे असे आहेत शेंगदाणे. आता आपण तीच कढई आहे ठेवलेली आणि गॅस चालू केलेला आहे. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. तर मी गूळ आहे ना सुरीने असा थोडा कापून घेतला आहे. थोडे मोठे मोठेच खडे आहेत, पण कापून घेतले आणि असं मऊ झालेला आहे. आता बघा यामध्ये ना आपल्याला साजूक तूप टाकायचे. तर इथे मी 1-1.5 चमचाचं साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा पाणी टाकायचं आहे. आता काही जण काय करतात, फक्त तूप टाकून पाक बनवतात. त्यावेळेस काय होतात, की म्हणजे लाडू आहेत ना खूप कडक पण बनतात. त्यामुळे थोडं तरी पाणी टाकायचं पाक बनवताना. आता आहे ना गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. हा गूळ आपल्याला असा हलवून घ्यायचा. आता छान वितळून जाईल, तो मऊच आहे आणि गॅस खूप फास्ट नाही करायचा पाक बनवताना, पण काळा पडतो मग. तर बघा गूळ असा छान वितळला गेलेला आहे. आता याला सतत हलवत राहायचं आहे. आता मी चेक करते की आपला हा पाक तयार झाला आहे की नाही. तर ही ना थोडीशी गोळी झाली पण नरम आहे. त्यामुळे अजून 1-2 मिनटं मी हा पाक शिजवून घेते. 1-2 मिनटानंतर परत मी चेक केलेला आहे हे. आता बघा ह्याची ना छान अशी गोळी झाली.
तर मी गॅस बारीक केला आहे आणि आपण आता यामध्ये ना तीळ टाकायचे आहेत. तर तीळ टाकून नंतर आपण हलवताना आणखीन थोडेसे हे कडक होते, म्हणजे त्याआधी थोडासा नरम राहिला तरी पाक चालतो. अगदी मस्त असे हे लाडू बनतात खायला. आता तीळ आहेत ना मी सर्व टाकून घेतलेत. त्यानंतर हे शेंगदाण्याचे आपण मिक्सरला ते जाडे मोठे केले होते ते शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता असं आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. अगदी थोडासा नरम पण असला ना तर हे आपल्याला मिक्स करता करता तो खूप कडक पाक बनतो. त्यामुळे लक्ष द्या. गॅस बंद करून द्या, नाही तर मग. तर बघा हे छान आता मिक्स झालेलं आहे. यामध्ये ना वेलची पावडर टाकली मी आणि थोडंसं जायफळ टाकते घसून. कारण गूळ आहे ना तिथं जायफळ पाहिजे तर छान चव येते. तर आपलं हे लाडूचा पाक तयार झाला आहे. आणि बघा हे सगळं मिश्रण आहे ना अजून खूप गरम आहे. तर हाताला थोडंसं तेल नाही तर तूप लावून वाळून घ्या असं. थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. खूप थंड झालं तर लाडू जमत नाहीत मग. तर अशा पद्धतीने मी पटापट आता लाडू बनवून घेतलेले आहेत. बघा तर खूप छान हे लाडू तयार झालेले आहेत. खायला तर एकच नंबर. तर मैत्रिणींनो, संक्रांत स्पेशल आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण बनवा आणि रेसिपी कशी झाली ती पण सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला परत भेटूया आपण.